नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा जगदंबे, पेन फिजिशियन. आज आपण ट्रायजेमल न्यूरल्जिया या विषयावर बोलणार आहोत. ट्रायजेमल न्यूरल्जिया या आजारामध्ये चेहऱ्यावर अचानक इलेक्ट्रिक शॉक लाईक सेन्सेशन सारख्या फिलिंग्स येतात आणि हा त्रास भयानक असतो. हा त्रास काही सेकंदासाठीच असतो, पण खूप जास्त असतो. ह्यामुळे रुग्णाला बोलताना, पाणी पिताना, जेवण करत असताना किंवा हवेचा झोका जरी आला तरी पण हा त्रास जाणवतो. ह्या त्रासामध्ये निदान करून घेण्यासाठी आपल्याला MRI करावा लागतो. MRI मध्ये 80 ते 90% लोकांना मेंदूतून जी नस निघते त्या नसावर व्हस्क्युलर लूप असल्यामुळं नस दबून हा त्रास सुरू होतो. तर काही लोकांना 5% लोकांमध्ये एखादा ब्रेन ट्यूमर असतो जो नसाला कॉम्प्रेस करत असतो आणि त्याच्यामुळं हा त्रास होतो. आणि 5% लोकांमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा कारण आढळत नाही. तर याच्यामध्ये उपचार म्हणून मेडिसिन दिल्या जातात. मेडिसिन घेतल्याने 50 ते 60% लोकांना आराम मिळतो. पण काही लोकांना आराम मिळत नाही. अशा लोकांसाठी 4 ऑप्शन्स उपलब्ध आहेत. पहिला ऑप्शन गॅमा नाईफ सर्जरी, दुसरा ऑप्शन मायक्रोव्हस्क्युलर डिकॉम्प्रेशन सर्जरी, तिसरा ऑप्शन आहे बलून डिकॉम्प्रेशन आणि चौथा आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशन. ह्यापैकी शेवटचे जे 2 आहेत, बलून डिकॉम्प्रेशन आणि RF अब्लेशन, हे नांदेडमध्ये आपल्या ठिकाणी उपलब्ध आहेत. बलून डिकॉम्प्रेशनमध्ये पोगाटी बलूनचा वापर करून आपण त्या नर्वचं डिकॉम्प्रेशन करतो आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेशनमध्ये आपण गालाच्या बाजूनं सुई टाकून त्या नर्वला मेंदूपासून जिथून निघते आणि जिथं कॉम्प्रेशन आहे त्या ठिकाणी रेडिओ फ्रिक्वेन्सीनं अपडेट करतो, जाऊन टाकतो. त्यामुळं चेहऱ्यावर होणाऱ्या वेदना ह्या होत नाही. ही डे केअर प्रोसिजर आहे. लोकल ॲनेस्थेसिया आणि माइल्ड शेडेशनमध्ये केल्या जातं. याला 24 तासाहून जास्त दवाखान्यात भरती राहण्याची गरज नाही पडत. तर ज्या रुग्णांना अशा प्रकारचा त्रास असेल आणि मेडिसिन घेऊन कंटाळा होत असेल किंवा त्रास कमी होत नसेल, अशा रुग्णांनी नवजीवन पेन अँड वेट मॅनेजमेंट सेंटर, डॉक्टर लेन, नांदेड येथे संपर्क करावा. धन्यवाद.